ही मी मस्त काकडी किसून घेतलेली आहे. गावठी काकडी असेल तर जास्त चांगलं, नाहीतर आपली रेग्युलर असते ती पण घेतली तरी चालेल. ही अशी मी किसून घेतली आहे. तर त्याच्यामध्ये मी काजू घातले आहेत, शेंगदाणे घातले आहेत आणि आपलं खोबरं असतं ना त्याच्या कातळ्या घालायच्या. आणि ह्याच्यामध्ये जेवढं वाटी हा किस असेल, आता 1 वाटी असेल तर साधारण पाऊण वाटी तुम्ही गूळ घालू शकता. कोणाला गोड पाहिजे तर ते जास्त पण घालू शकतात. आणि हे छानपैकी असं मस्त शिजवून घ्यायचं. म्हणजे याच्यामध्ये गूळ सगळा मिक्स झाला पाहिजे, काकडी सगळी शिजली पाहिजे. हे बघा, ही काकडी आणि हे सगळं मी असं छान शिजवून घेतलं ह्याच्यामध्ये. हे आपण पाहू शकता अशा पद्धतीने गूळ वगैरे घालून हे शिजवून घेतलं. आता यामध्ये मावेल एवढा आपण रवा घालायचा. अंदाज जर सांगितलात तर 1 वाटी हा चव असेल तर साधारण पाऊण वाटी हा रवा घालायचा. हा असा ना हे बघा, हा असा जाड रवा आपण जो शिऱ्यासाठी वापरतो तो रवा ह्याच्यात घालायचा. ह्याच्यापेक्षाही एक जाड रवा असतो तो घातला तरी चालतो. हे बघा, आता मी तुम्हाला हे घालून दाखवते. हे बघा, आता हा माझा चव जास्त आहे ना त्याच्यामुळे मी हा जास्त रवा घालते. आणि हे ह्याच्यात सगळं असं मिक्स करून घ्यायचं. आणि हे जे तिथे शिजवलेलं होतं ना ते इथे ह्याच्यावर लावून घेतलं. अंदाजे आपण हळदीचं पान पण घालू शकतो ना ह्याच्यात. वर घालूया. ह्याच्यात ना मस्त आम्ही वरून हळदीचं पान घालतो, म्हणजे त्याचाही एक इतका सुंदर सुवास येतो ना की खायला फार मजा येते. सगळं छान मिक्स करून घ्यायचं. हे पाहू शकता आपण. हे चांगलं ह्याच्यात शिजवलं ना रवा ह्याच्यात असा हा फुलून येतो मस्तपैकी. हा बघा की याच्यावरून असं छान साईडनी मधून असं छान तूप घालायचं. आणि इथे मी हा तवा तापत ठेवला आहे. हे सगळं झाल्यानंतर हे त्या तव्यावर ठेवून मग तापवायचं. मग ओव्हनसारखं ना छानपैकी ते खालून वरून भाजून निघतं. हे बघा, असं मी प्लेन करून घेतलं आहे आणि ह्याच्यात असं साईडने असं मस्त तूप घातलं आहे. मध्ये पण घाल जरासं. आणि आता ही ना आमच्या बागेत मस्त आम्ही हळदीची पानं लावलेली आहेत. ही मस्त आम्ही हळदीची पानं अशी कशातही मग वापरता येतं ना आपल्याला. ही अशी वरून लावायची म्हणजे त्याचा वास ना खूप छान पद्धतीने येतो आणि धोंडास म्हणजे चव एकदम सुंदर लागते. आणि ह्याच्यात मी थोडंसं मीठ पण घातलं आहे बरं का, मी मगाशी विसरले सांगायला तुम्हाला. थोडंसं चवीला मीठ घालायचं की ते गोड आणि मिठाचं हे ना त्यामुळे चव खूप छान लागते. हे असं बघा सगळं पॅक करून घेतलं. हे बघा 25 मिनटं असं ठेवल्यानंतर हे रेडी झालं आहे. आता हे थंड झालं आहे. याची पानं आपण काढून घेऊया. हां, ही अशी पानं काढून घ्यायची आणि हे ताटात उलटं काढून घ्यायचं. तुम्हाला दाखवते. हे बघा मस्त केक सारखं खूप छान झालंय. हा बघा मस्त केक तयार झालाय. आता धुंडासचा केक तयार झालाय. आता स्वामी तुम्हाला कापून दाखवतो. हा स्वामी काप बघू. आपण दाखवूया. हा कुणाला. हे बघा असा मस्त तयार होतो. हा बघा. हा बघा. आवडला ना. आवडलं ना. आवडलं ना.